या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. तर मित्रांनो, कोटिकोन आणि पूरक कोन याविषयी आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये शिकलेलो आहोत, तरी एकदा रिवाइज करून घेऊ. आता कोटिकोन म्हणजे काय तर माहिती आहे सर्वांना, बरोबर. कोटिकोन जर प्रश्नामध्ये आलं तर सरळ काय करायचं मित्रांनो, तर 90 मधून कोणाचं माप वजा करायचं. ओके. आणि पूरक कोण जर आलं तर काय करायचं आहे, तर डायरेक्ट 180 मधून कोणाचं माप वजा करायचं, बरोबर. कोटिकोन 90 अंशाचा, पूरक कोन 180 अंशाचा, त्यामधून कोणाचं माप वजा करायचं. ओके. आता बघूया एक्झाम्पल. ठीक आहे. क्वेश्चन क्रमांक 1. ठीक आहे. तर प्रश्न काय दिलेला आहे बघा. एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या 1/3 पट आहे, तर त्या कोनाचे माप किती? त्या कोनाचं माप म्हणजे x, बरोबर की नाही. चला प्रश्न लिहून घेऊ. एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या किती पट, तर 1/3 पट आहे. 1/3 पट आहे, तर त्या कोनाचे माप किती. ओके. क्वेश्चन जर समजलं तर आन्सर फास्ट आपल्याला काढता येतो. ठीक आहे. आता बघा प्रश्न आपण समजून घेऊया. एका कोनाचे माप, तर त्याच कोनाचं माप विचारलं की नाही, तर ठीक आहे, आपल्याला कोनाचे माप काढायचं आहे. कोनाचे माप, मग कोनाचे माप माहिती आहे का नाही, एक समजू. ओके. त्याच्या पूरक कोनाच्या 1/3 पट आहे. बघा पूरक कोण आलं म्हणजे कितीमधून, 180 मधून तो कोण वजा करायचा आहे. ओके. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. एका कोनाचे माप, ठीक आहे, कोनाचे माप या ठिकाणी लिहून घेऊ. कोनाचे माप, त्याच्यानंतर काय आलं बघा, पूरक कोन. या ठिकाणी पूरक कोन लिहून घेऊ. पूरक कोन. ठीक आहे. आता मांडणी बघा कशी करायची आहे. कोनाचे माप, पूरक कोन. आता बघा एका कोनाचे माप आपण काय म्हटलं होतं, x. कोनाच्या मापाखाली x लिहून घेऊ. त्याच्यानंतर पूरक कोन आलं की डायरेक्ट काय करायचं आहे, 180 मधून त्या कोनाचं माप वजा करायचं आहे. काय तर x वजा करायचं. ओके. आता हे पट कशा पद्धतीने लिहिणार, एका कोनाचे माप पूरक कोनाच्या 1/3 पट. आता बघा एका कोनाचे माप पूरक कोनाच्या किती पट आहे, 1/3 पट, याच्या 1/3 पट आहे. बघा कोनाचे माप पूरक कोनाच्या 1/3 पट आहे. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांचे डाऊट क्लिअर आहे. ठीक आहे. आता काय करायचं, सरळ तिरकस गुणाकार म्हणजे काय, x गुणाकार 1 सोबत या ठिकाणी लिहून घेऊ. x बरोबर, त्याच्यानंतर 1/3 गुणाकार 180 सोबत, बरोबर. मग या ठिकाणी मी लिहू शकतो 1/3 गुणिले 180 वजा x. ठीक आहे. आता जर आपण सॉल्व केलं मित्रांनो, तर x ची किंमत मिळेल. x ची किंमत म्हणजे काय, तर त्या कोनाचे माप. ठीक आहे. चला आता सॉल्व करून घेऊ. बघा काय करायचं आहे, मी या ठिकाणी x लिहून घेतलं. ओके. आता बघा बरोबर, आता हा बघा 3 छेदामध्ये आहे, जर त्याला इकडे घेऊन आलो आपण बरोबरच्या इकडे, तर काय होईल, गुणाकारामध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे. इकडे छेदामध्ये आहे तर इकडे गुणाकारामध्ये होईल. या छेदामधली संख्या बरोबरच्या या साईडला आणलं तर काय होते, गुणाकारामध्ये. ओके. आता राहिलं का इथं, मग 180 वजा xच राहिलं, याचा गुणाकार 1 सोबत केलं तर तेवढीच संख्या असेल. ठीक आहे. आता बघा xची व्हॅल्यू एका साईडला आणि अंक एका साईडला लिहून घेऊ. 3x या साईडला जशाला तसं राहतील. या xला इकडे जर आणलं तर काय होईल, बघा वजा x आहे, इकडे जर आणलं तर अधिक x होईल, बरोबर. 180ला 180, 3x आणि x यांची व्हॅल्यू किती, 4x. 3x अधिक 1x 4x बरोबर 180. आता x ची किंमत काढायची आहे, म्हणजेच कोणाचं माप मिळेल. तर मग आता काय करायचं,
एक्स बरोबर या 180च्या हा छेदामध्ये 4 जाईल. इकडे गुणाकार आहे तर या साईडला भागाकार. ठीक आहे. आता भागाकाराची क्रिया करू. एक्स बरोबर 4 1 4, 4 चुक 16. ओके. राहिले किती? 18मधून 16 गेले तर 2, 20 झाले. 4 1 4, 4 25. किती आलं? 45 अंश. म्हणजे त्या कोणाचं माप किती मिळालं मग? 45 अंश. बरोबर आहे. कोणाचे माप एक समजलं होतं. ठीक आहे. सपोज कन्सिडर केलं होतं. क्लिअर आहे? किती आलं? 45 अंश. ओके. आता दुसरा माप किती? ठीक आहे, लिहून घेऊ. क्वेश्चन नंबर 2. एका कोणाच्या कोटी कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या कोणाच्या 5/23 इतके आहे. 5/23 इतके आहे. तर त्या कोणाचे माप किती? तर त्या कोणाचे माप किती? सेम प्रश्न आहे बघा. मांडणी कशा प्रकारे करता येईल? त्या कोणाचं माप विचारलं म्हणजे आपण या ठिकाणी लिहून घेऊ शकतो. कोणाचे माप बरोबर x. बरोबर. आता लिहून घेऊ बघा. एका कोणाच्या पहिले काय आलं? कोटी कोण. या ठिकाणी लिहून घेऊ कोटी कोण. ठीक आहे. कोटी कोण आलं? कोटी कोण लिहून घेतलं. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये बघा पूरक कोण आलं. पूरक कोण लिहून घेऊ. पूरक कोण. ठीक आहे. आत्ता प्रश्नामध्ये जा बघा. एका कोणाच्या कोटी कोणाचे माप. कोटी कोण आलं म्हणजेच काय? तर 90 वजा त्या कोणाचं माप x. कोणाचं माप x वजा करायचे. पूरक कोण आलं म्हणजे काय? 180 मधून वजा x करावं लागेल. ओके. आता बघा काय करायचंय. कोटी कोणाचे माप पूरक कोणाच्या 5/23 पट आहे. म्हणजे 5/23 कुठे येईल? या ठिकाणी. तर हे 1 पट. हे 1 पट तर हे 5/23 पट होईल. ओके. आता काय करायचं? सरळ तिरकस गुणाकार. याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत. बघा काय होईल? 90 वजा x चा गुणाकार 1 सोबत केलं. ठीक आहे. बरोबर. आता बघा हे 5/23 चा गुणाकार 180 वजा 1 सोबत होईल. ठीक आहे. आता बघायची मांडणी अशा पद्धतीने झाली. आता गुणाकार बघा कशा प्रकारे. इकडे छेदामध्ये आहे तर या साईडला जर घेऊन गेलो आपण तर काय होईल? गुणाकारामध्ये. बरोबर की नाही? मग 23 काय होईल? 90 वजा x. बरोबर. हे तर ॲज इट इज राहील. 5 कंसामध्ये 180 वजा x. आता करू गुणाकार. 23 चा गुणाकार जर 90 सोबत केलं तर किती येईल बघा. हा 0 कॅन्सल करून आपण खाली लिहून घेऊ. त्याच्यानंतर 9 चा गुणाकार 3 सोबत केलं. 9 त्रिक 27, 7 हातचा 2, 9 दुनी 18, 18 2 20. 20 70 आलं. ठीक आहे. आता हे वजाला वजा राहतील. पुन्हा या 23 चा गुणाकार 1 सोबत करावं लागेल. 23x. बरोबर. यांचा गुणाकार करा. हा 0 कॅन्सल करून या ठिकाणी 5 चा गुणाकार 18 सोबत केला. 18 पंचे 90. 900 आलं. हा एक्सला हा वजाला वजा लिहिलं. x चा गुणाकार 5 सोबत केलं तर 5x. x ची किंमत एका साईडला, अंक दुसऱ्या साईडला. आता बघा 20 70 मी या ठिकाणी ॲज इट इज ठेवतो जशाला तसं. हा 900 इकडे आणतो. अधिक आहे तर इकडे येऊन वजा 900 होईल. बरोबरचा बरोबर. हा वजा 5ला वजा 5 जशाला तसं राहील. वजा 5x. इकडे बघा 23x वजामध्ये आहे. तर इकडे जर आणलं तर अधिक 23x होईल. ठीक आहे. आता करायची वजा बाकी. 20 70 मधून 900 वजा करू. 20 70 वजा 900. 0 7 10 मधून 1 गेला. 9 गेले 1 राहिला हातचा. 1170 आलं. ठीक आहे. 1170 बरोबर. आता या ठिकाणी 23 मधून 5 वजा करा. किती राहतील? 18. वजा घ्यायचं का? नाही. मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा केली. 5 आलं.
मोठ्या संख्येचं साईन प्लसच येईल, एक्स जशाला तसे. एक्सची किंमत काढायची आहे म्हणजे त्या कोणाचं माप मिळेल. मग आता काय करणार, हा 18 इकडे भागाकारामध्ये येईल. 1170 भागिले 18 बरोबर एक्स. ठीक आहे. आता भागाकाराची क्रिया करूया. काय करायचं आहे, भागाकाराची क्रिया बघा सरळ. 18ने जर 1170ला जर भाग दिला मित्रांनो, तर डायरेक्ट किती येईल बघा. याला जर भाग दिलं तर डायरेक्ट आपल्याला मिळेल एक्सची किंमत 65°. किती मिळेल, 65°. याला भाग देऊन बघा, तुम्हाला आन्सर 65° मिळेल. म्हणजे त्या कोणाचं माप किती, 65°. ओके. आता क्वेश्चन लिहून घेऊ. एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट आहे. किती आहे, 1/4 पट आहे. तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती, कोटी कोणाचे माप किती. ओके, सोपं आहे बघा. ठीक आहे, बघा मांडणी कशा प्रकारे करता येईल. कोटी कोणाचे माप विचारलं. ओके, सुरुवातीला कोणाचे माप काढावं लागेल आपल्याला. कोणाचे माप बरोबर एक्स डिग्री माहिती नाही. ठीक आहे, बघा मांडणी कशा प्रकारे. एका कोणाचे माप एक्स लिहिलं. ठीक आहे, मग या ठिकाणी लिहू शकतो कोणाचे माप, आणि या ठिकाणी पूरक कोण आहे ना, तर पूरक कोण लिहून घेऊ. ठीक आहे, एका कोणाचे माप एक्स आहे माहिती नाही. पूरक कोण आलं म्हणजे किती, 180 मधून एक्स वजा करायची. आता मांडणी कशी करणार बघा. एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या 1/4 पट आहे. पूरक कोणाच्या 1/4 पट आहे. ठीक आहे, तिरकस गुणाकार करू. काय होईल बघा, एक्सचा गुणाकार 1 सोबत. ठीक आहे, लिहून घेऊया. ठीक आहे, एक्सचा गुणाकार 1 सोबत केला तर एक्स आलं. नंतर 1/4 गुणाकारामध्ये 180 वजा एक्स. ठीक आहे, आता बघा छेदामध्ये 4 आहे, इकडे जर आलं तर किती, गुणाकारामध्ये 4x होईल. ठीक आहे, 180 वजा एक्स जशाला तसे. ठीक आहे, हा 4 इकडे घेऊन आलो आपण. फक्त एक्सची किंमत एका साईडला आणू. 4x वजा एक्स आहे, इकडे काय होईल, प्लस एक्स बरोबर 180. ठीक आहे, प्लस 180. त्याच्यानंतर काय करा बघा, यांची करा बेरीज. 4x अधिक एक्स 5x बरोबर 180. आता एक्सची किंमत मिळेल बघा, एक्स बरोबर 180 छेदामध्ये 5 येईल, इकडे भागाकारामध्ये जाईल. ठीक आहे, आता करूया भागाकाराची क्रिया. या ठिकाणी एक्स बरोबर 180 भागिले 5. ठीक आहे, 5 1 5, 5 त्रिक 15, राहिले किती 3, 30 झाले. 5 1 5, 5 30, किती आले एक्सची किंमत 36°. म्हणजे कोणाचं माप मिळालं 36°. आता काय विचारलं बघा, त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती. कशाचं, कोटी कोणाचं. कोटी कोण म्हणजे काय, तर 90 मधून वजा करा. कोटी कोण कशा प्रकारे काढतो आपण, 90 वजा एक्स, बरोबर की नाही. मग हे 90 मी ॲज इट इज लिहिलं, वजा एक्सची किंमत काढली आपण 36. मग 90 मधून 36 वजा केले तर किती येईल, 54°. कोटी कोणाचे माप किती मिळालं, कोटी कोण बरोबर 54°. हेच प्रश्नाचा आन्सर आपल्या. ठीक आहे.